Hello, praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We are going to start directly with the word आम्ही सरळ वचनाने सुरू करणार आहे. because Kenneth is on some other line. कारण केनेथ इतर कुठल्याही फेसबुकच्या पेजवर आहे. Yeah, so he's called there to share the word. आणि त्याला तिथे वचन सांगण्यासाठी बोलावले गेले आहे. So how are you all? आणि तुम्ही सर्व कसे आहात? Praise the Lord. Now today I'm going to speak to you about a very important topic. आज मी तुमच्या बरोबर एक खूप महत्त्वाचा विषय बोलणार आहे. It's a very big topic, आणि हा खूप मोठा विषय but आहे. let us see how much we can complete it today. पण आता आपण बघूया आज आपण किती पूर्ण करू शकत आहे. So let us pray to receive the word. आपण प्रार्थना करूया वचनाचा स्वीकार Father, we करण्यासाठी. thank you for this time. पिता, ह्या वेळेसाठी धन्यवाद. Thank you for all those who are here to hear thy word धन्यवाद त्या सर्व लोकांसाठी जे येथे आहे तुझे and who वचन are still ऐकण्यासाठी coming to hear thy word. आणि जे अजूनही येत आहे तुझे वचन I ऐकण्यासाठी. release anointing मी अभिषेक मोकळा over करतो all those who hear the word, सर्व लोक जे वचन ऐकत आहेत त्यांच्यावर even upon this mobile आणि ह्या मोबाईलवर देखील and even upon the internet आणि इंटरनेटवर देखील and the power supply and everything. आणि विजेच्या पुरवठामध्ये आणि And सर्व गोष्टीमध्ये. I declare that the devil will not interfere. आणि घोषणा करतो की शैतान लुडबुड करणार In नाही Jesus' name, येशूच्या नावात. amen. आमेन. Okay, praise the Lord. हालेलुया. Wonderful. You know, today I'm going to teach you about a very important topic. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा विषय शिकवणार Maybe आहे. many of you have not considered, आणि कदाचित खूप लोकांनी ह्याच्यावर विचार केला but नसेल. it is one of the most powerful. पण ही खूपच सामर्थ्यशाली गोष्टी आहे. If we want to see the power of God जर आपल्याला देवाचं सामर्थ्य पाहायचं आहे, manifest in our lives, आपल्या जीवनात जर देवाचं सामर्थ्य प्रगट झाले पाहिजे, we need to take care of our tongue. आपण आपल्या जिभेची काळजी घेतली पाहिजे. You know, this tongue is so small, आणि हा जीभ इतका छोटा आहे, but लहान it आहे, can do great things. पण हा जीभ महान गोष्टी करू शकत आहे. Both sides, आणि दोन्ही बाजूने the good and the bad. आणि चांगलं आणि वाईट देखील करू शकत So आहे. many have not thought about the tongue. आणि अनेक लोकांनी आपल्या जिभाविषयी विचार केलाच नाही. We have never thought that the tongue can play a most important or major role in your life. आणि आपण कधीच विचार केला नाही की हा जो जीभ आहे आपल्या जीवनामध्ये खूप मोठा भाग खेळू शकत When आहे. I speak about the tongue, जेव्हा मी जिभाविषयी बोलतो I don't mean it as an organ, आणि मी त्याला एक अंग किंवा अव्यय म्हणून बोलत but नाही, I'm speaking about the speech पण मी त्या भाषाविषयी बोलत आहे or words. किंवा शब्दांविषयी बोलत आहे. According to the Bible, आणि शास्त्रानुसार words have power. शब्दांमध्ये सामर्थ्य असतो. I'll teach you about that. आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला शिकवण I'll देणार also आहे. teach you on James आणि याकूब च्या पत्राद्वारे देखील 3rd शिकवणार. chapter तिसरा अध्याय and 1 to 12. 1 ते 12 वचन We पर्यंत must study this scripture आपण ह्या वचनाचा अभ्यास केलाच because पाहिजे. if you don't know this, कारण जर तुम्हाला हे वचन माहिती नाही, you could either bring life or death, तुम्ही एकतर जीवन आणू शकत आहे किंवा मृत्यू आणू शकत आहे. good or bad. चांगलं किंवा वाईट आणू शकत आहे. So your tongue is a most important part of your being. आणि तुमच्या जीवाचा खूप महत्वाचा भाग आहे जीभ. Many don't realize the power आणि अनेक लोक त्या सामर्थ्याविषयी विचार of करत your नाही. tongue. तुमच्या जिभेच्या सामर्थ्याविषयी विचार करत नाही. Many of us speak as if it has no meaning. आणि अनेक लोक असं बोलत आहे की त्याच्यामध्ये काय अर्थ नाही असं. You know, the Lord Jesus said आणि प्रभू येशूने in सांगितलं Matthew 12, मत्ते 12 मध्ये, I say unto you, मी तुम्हाला सांगतो every idle word प्रत्येक व्यर्थ शब्द that men shall speak, जे मनुष्य बोलतो they shall give account thereof आणि त्या शब्दांविषयी ते आपला हिशोब देणार आहे. in the day of judgment. न्यायाच्या दिवशी ते हिशोब देणार आहे. For by thy words thou art justified, कारण तुमच्या वचनाने तुम्ही न्यायी होतो and by thy words thou art condemned. आणि तुमच्या शब्दानेच तुम्ही दंडित होतो. You know, idle word means unproductive words. आणि व्यर्थ शब्द म्हणजे न उत्पन्न करणारा शब्द, Means what you speak, म्हणजे जे तुम्ही बोलत आहे but you don't believe. पण तुम्ही विश्वास करत नाही. You just speak it out. तुम्ही असंच बोलण्यासाठी बोलत For आहे. example, उदाहरणासाठी many times we use such words. अनेकदा आम्ही असं प्रकारच्या You know, शब्दाचा उपयोग I'm करतो. dying to see my children. आणि मी मरत आहे माझ्या लेकरांना पाहण्यासाठी. Now, you don't mean you're आणि dying, तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही की तुम्ही मरत but you आहे, just say it पण तुम्ही असंच म्हणण्यासाठी बोलत to आहे. emphasize the importance of wanting to see your children. आणि ह्या गोष्टीवर जोर दाखवण्यासाठी की तुम्हाला तुमच्या मुलांना बघायची तीव्र इच्छा आहे. And every time you say such आणि things दर वेळेस जेव्हा तुम्ही असं शब्द बोलतात that you don't really mean it, ज्याच्या खरोखर तुम्हाला त्याचा अर्थ नसतो, you are beginning to numb your heart. मग तुम्ही तुमच्या हृदयाला बधीर करायला सुरू करता. Each time you say what you don't want to believe or what don't you want to see or what you don't mean it,
आणि जे तुम्हाला विश्वास करायचा नाही, जे तुम्हाला बघायचं नाही, ज्याचा तुमचा अर्थ नाही, ते गोष्टी जर तुम्ही बोलत आहे unconsciously, आणि न जाणून, these are idle words. आणि हे व्यर्थ शब्द आहे, It's becoming harder for you to believe what you say. आणि मग तुम्हाला अधिक कठीण होत आहे त्या गोष्टीवर विश्वास करायला जे तुम्ही बोलत आहे, That what you say will come to pass. की जे तुम्ही बोलत आहे ते घडून येणार. Means your words have no meaning. म्हणजे तुमच्या शब्दांना काय अर्थच नसतो. These are idle words. हे व्यर्थ शब्द So when असतात. you say, I'm dying to see my child, जेव्हा तुम्ही बोलत आहे मी मरत आहे माझ्या लेकरूला but you पाहण्यासाठी, don't mean it. पण तुमच्यात तसा अर्थ नसतो. You're just saying it. तुम्ही असं बोलण्यासाठीच बोलतो, You don't believe it should happen. आणि तुम्ही विश्वास करत नाही की तुम्ही मरणार, असं So होणार. this language is not by faith. आणि ही जी भाषा आहे विश्वासाने नाही. Means you don't want to see it, म्हणजे तुम्हाला तसं बघायचं नाही, but you just say it. पण तुम्ही असंच बोलत आहे. And slowly a time will come, you will just say it without faith. आणि असं वेळ येणार आहे सावकाश की तुम्ही असंच बोलणार आहे, बोलण्यासाठी विश्वासाशिवाय. Even in the spiritual it will happen, आणि आत्मिक मध्ये देखील होणार, that when you say it, जेव्हा तुम्ही असं बोलणार, since you have numbed your heart so much, आणि तुम्ही तुमच्या हृदयाला इतका बधीर केला आहे म्हणून you are just saying it, तुम्ही असंच बोलत आहे, but you don't mean to say it, पण तुमचा अर्थ नाही तसं and बोलायला. you don't expect the results too. आणि तुम्ही त्या परिणामच्या अपेक्षा देखील करत नाही. See, that's what the Bible says. म्हणून शास्त्र What you म्हणतात, believe in your heart, you speak, जे तुम्ही तुमच्या हृदयात विश्वास करत आहे तेच तुम्ही because बोलत that will आहात. come to pass. कारण ती गोष्टी घडून येणार. But when you have practiced in your life, पण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात असा सराव केला आहे, just speaking फक्त बोलण्यासाठी, without believing, विश्वास न करून, without even wanting what you're speaking should आणि happen तुमची इच्छा नाही की जे तुम्ही बोलत आहे तसं झाले or पाहिजे, will की happen, होणार आहे, you know, that is idle word. आणि ते निरर्थक And शब्द you're आहे. what do you call, you will numb your heart or your soul. तुम्ही तुमच्या जीवाला किंवा अंतकरणाला असं प्रकारे बोलून बधीर करत आहात. And then in the future, आणि मग it भविष्यामध्ये, will make you hard for you to believe what you say. आणि मग भविष्यामध्ये तुम्हाला कठीण होणार जे तुम्ही बोलत आहे त्याच्यावर विश्वास करायला. Amen. Did Amen. you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? When you say and you don't mean it, आणि जेव्हा तुम्ही बोलत आहे पण तुमचा अर्थ तसं नसतो, it will numb your heart. ही गोष्टी तुमच्या हृदयाला बधीर करणार. And a time will come, आणि अशी वेळ येणार, even when you say, आणि जेव्हा तुम्ही बोलत it will आहात not come to pass ती घडून येणार नाही, because you're not believing it. कारण तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास करत So नाही. these are idle words. म्हणून हे जे शब्द आहे व्यर्थ And शब्द many आहे. have practiced these idle words. आणि अनेक लोकांनी असं व्यर्थ शब्दांचा सराव केला आहे. And so it is not coming to pass what they say. म्हणून जे ते बोलत आहे ते गोष्टी त्यांच्या जीवनात घडून येत Because they नाही. never wanted it to come to pass when they say an idle word. कारण त्यांची इच्छा नाही की जेव्हा ते व्यर्थ शब्द बोलत आहेत ते घडून आले पाहिजे म्हणून. You know, if they say, I'm dying to see my child, जर ते बोलत आहे मी मरत आहे माझ्या लेकरूला they don't पाहण्यासाठी, mean it to happen. आणि त्यांचा अर्थ नसतो की तसं झाले पाहिजे, की ते मेले पाहिजे. Yeah, they don't mean it to happen in their life. आणि त्यांचा अर्थ नाही की ही गोष्टी त्यांच्या जीवनात झालं पाहिजे. So what is happening is, म्हणून काय होतं, slowly, सावकाश, you will not even believe that your words will come to pass. आणि तुम्ही हे देखील विश्वास करणार नाही की तुमचा शब्द घडून येणार आहे. That's what the Lord said. म्हणून प्रभू म्हणत Be आहे, careful of those idle words. आणि त्या व्यर्थ शब्दांविषयी तुम्ही जपा. Amen. आमेन. So I'm going to teach you about the tongue. म्हणून मी तुम्हाला जिभेविषयी शिकवण देणार आहे. You know, you should know how powerful you are. आणि तुम्हाला समजले पाहिजे किती सामर्थ्यशाली Then तुम्ही later on I'll आहात. speak to you about that you are like a king. You are a king. You are a priest. आणि नंतर मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही राजा आहात, तुम्ही याजक So आहात. every Christian must take care of his tongue or her tongue. म्हणून प्रत्येक ख्रिस्तीने त्याच्या किंवा तिच्या जिभेच्या काळजी घेतली You know, पाहिजे. in Mark 11:23, Jesus said, आणि मार्क 11:24 मध्ये येशूने सांगितले, whosoever shall say. जो कोणी बोलेल. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. He made very clear. येशूने स्पष्ट सांगितले. He said, whosoever. त्यांनी सांगितले जो कोणी, You are a whosoever. तुम्ही जो कोणी असेल Anyone आणि कोणी असेल can say. बोलू शकत आहे. And there is power in your words that you say. आणि जे शब्द तुम्ही बोलत आहे त्या शब्दांमध्ये सामर्थ्य असतो.
whoso shall say unto this mountain. जो कोणी ह्या डोंगराशी पर्वताशी बोलणार. Amen. Amen. And see, in the same verse, आणि त्या सारख्या वचनामध्ये त्या सारख्या शास्त्रामध्ये Jesus used the word say or saith 3 times. आणि येशूने बोलणे हे जे शब्द आहेत 3 वेळेस याचा उपयोग केला आहे. He was showing it तो दाखवत होता that the words have power. की शब्दांमध्ये सामर्थ्य असतो. Amen. आमेन. You say it by faith. तुम्ही विश्वासाने बोलता. So I'm going to teach you about this. म्हणून मी तुम्हाला ह्याच्यावर शिकवण देणार And आहे. this is really very powerful. आणि ही खूपच सामर्थ्यशाली You विषय आहे. you have not realized जरी तुम्हाला तुम्ही समजून घेतले that नाही the tongue, though it's so small member, की जीव इतका छोटासा अव्यय असून it can create a havoc. आणि ती विध्वंस निर्माण करू शकत So आहे. I will teach you म्हणून मी तुम्हाला शिकवणार James आहे. 3, याकोब 3 1 to 12. You must learn 1 this. ते 12 हे तुम्ही वचन शिकले पाहिजे. But before that, I'll just establish a foundation. पण त्याच्या आधी मी एक पाया स्थापित करतो. Then I'll teach you verse by verse. मग एक एक वचन करून मी See, तुम्हाला if you शिकवणार read आहे. James 3, जर तुम्ही याकोब 3 6 वाचले and 8, 6 आणि 8 it says, इथे म्हणत आहे and the tongue is a fire, आणि जो जीभ आहे एक अग्नी आहे, आग आहे a world of sin. आणि एक पापाच्या जग आहे, अनितीचे भुवन आहे, that it defiles the whole body की आपल्या पूर्ण शरीराला तो अमंगल करतो and sets on fire the course of nature. आणि ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आहे. Look at what destruction the tongue, this little tongue can do. आणि हे बघा किती मोठा विनाश एक छोटासा जीभ करू शकत आहे. And then James also says, आणि मग याकोब the नंतर बोलत आहे tongue no one can tame. आणि जे जीभ आहे कोणी आपल्या वशाखाली करू शकत नाही. It is an unruly evil, आणि ती खूपच अनिती अशी गोष्टी आहे full of deadly poison. आणि पूर्ण विषाने भरलेले आहे, प्राणघातक विषाने भरलेले आहे. Amen. Look at the tongue. आणि जिभेकडे बघा. Many have not paid attention to what they are saying. अनेक लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, ते काय बोलत आहे त्याच्याकडे. They neglected this area. त्यांनी ह्या भागाच्या दुर्लक्ष केलं आहे. Amen. आमीन. So we need to learn this. म्हणून आम्ही ह्याच्या विषयी शिकवण घेतला So पाहिजे. even if it takes time, जरी वेळ लागतो we will learn this. आपण हे शिकणार That's why आहे. we read in Proverbs 18:21, म्हणून नीतिसूत्र 18:21 मध्ये आपण death वाचतो, and life मृत्यू व जीवन are in the power ते सामर्थ्यात आहे, of the tongue. ते जिभेच्या सामर्थ्यात आहे. See, this one verse is telling us आणि हे एक वचन आपल्याला बोलत आहे, death and life, मरण व जीवन both दोन्ही are in the power of the tongue. ते तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात आहे. Just stop and think for a moment. आणि थांबून एक क्षणासाठी विचार करा What the Lord is telling us की प्रभू आपल्याशी काय बोलत आहे with these words. ह्या शब्दाने, ह्या वचनाने. There are at least 2 things we can see. आणि 2 गोष्टी आपण पाहू शकत That आहे God is telling us की देव आपल्याला बोलत आहे that we have power की आपल्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे in our tongues. आपल्या जीवामध्ये. We have power आपल्याकडे सामर्थ्य in आहे. the word that we speak. जे शब्द मी बोलत आहे त्याच्यामध्ये आपल्याला सामर्थ्य आहे. Tongue is referring to words आणि जीभ जे आहे शब्दाला or दर्शवित आहे verbal words किंवा बोलणारे शब्दाला that we दर्शवित आहे, speak out of our mouth जे आपण आपल्या मुखातून बोलतो, to ourselves स्वतःसाठी or to others. किंवा इतरांसाठी. When God is using the word power, जेव्हा देव सामर्थ्याच्या शब्दाचा उपयोग करत आहे, He is telling us देव आपल्याला बोलत that आहे every single one of us की आपल्या पैकी प्रत्येक लोक has power त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, residing in our mouth, आपल्या मुखामध्ये सामर्थ्य in आहे, our tongue, आपल्या जीवामध्ये. with the words that we release आणि जे शब्द आम्ही बाहेर काढतो to ourselves आपल्यासाठी or to others. किंवा इतरांसाठी. So with this power residing in us, आणि हे सामर्थ्य जे आपल्यामध्ये राहत आहे, when we speak the words, जे आपण शब्द उच्चारतो, बोलतो, is telling us देव आपल्याला सांगतो what can happen with this kind of power. आणि अशा प्रकारच्या सामर्थ्याने काय होऊ शकत आहे असं देव बोलत आहे. You know, if the Lord would have not told us, we would have not known this. जर प्रभूने आम्हाला ही गोष्टी सांगितले नसते तर आपल्याला समजले नसते. We would have never thought that tongue can destroy people, आपण कधीच विचार केला नसता की जीभ लोकांचा नाश करू शकत destroy आहे, our own lives, आपल्या स्वतःच्या जीवनाचा देखील नाश करू शकत आहे bring life or death. आणि मरण किंवा जीवन आणू शकत We आहे. only thought about actions, आपण फक्त कृतींविषयी विचार but I केला, will show you पण मी तुम्हाला दाखवतो that tongue goes further than actions. आणि जे जीभ आहे कार्यांपेक्षा पुढे जातो It can go beyond आणि actions. ते कार्यांच्या कृतींच्या पलीकडे जाऊ It can शकतो. destroy beyond
actions. आणि कार्यांच्या कृतींच्या पलीकडे तो नाश करू शकत आहे. So the Lord is saying, म्हणून प्रभू म्हणत आहे this power can either be used to bring life आणि ही सामर्थ्य आपण उपयोग करू शकत आहे जीवन आणण्यासाठी or death किंवा मरण आणण्यासाठी. to the people we speak to आणि ज्या लोकांशी आम्ही बोलत आहे or to our own self. किंवा स्वतःकडे. Think of the responsibility we have आणि जी जबाबदारी आपल्याकडे आहे त्याच्याविषयी विचार करा. and think how important our spoken words are. आणि हे विचार करा की आपले बोललेले शब्द किती महत्त्वाचे आहेत. If it can bring life जर आपले बोललेले शब्द जीवन or it आणू can शकत bring death to किंवा someone, मरण आणू शकत आहे कुणासाठी, maybe to our own selves, कदाचित स्वतःसाठी, to our family, आपल्या कुटुंबाच्या or लोकांसाठी to others. किंवा इतरांसाठी. Many times we don't realize अनेकदा आपण विचार why करत did नाही this happen. की ही गोष्टी का झाले. We never thought it could be the tongue, आपण विचार केला नाही ही आपलं जीभ it असेल could be the words that we spoke. आणि जे शब्द आम्ही बोलले त्याच्यामुळे असेल. We only think about actions that can destroy, आपण फक्त विचार करू शकता ते कार्यांविषयी जे नाश करू but शकत never नाही. thought that the little tongue can destroy. पण असं कधीच विचार केला नाही की छोटासा जीभ नाश करू शकत आहे. So you have to choose म्हणून तुम्ही निवड केले पाहिजे to learn how to speak की तुम्ही शिकले पाहिजे कसं तुम्ही बोलले पाहिजे and release the right words आणि योग्य शब्दच तुम्ही मोकळा केले of पाहिजे. life, जीवनाचे the words of love, आणि प्रीतीचे शब्द the words of encouragement, आणि प्रोत्साहनाचे शब्द the words of edification. आणि बोधाचे शब्द. Amen. आमेन. And don't speak death words आणि मृत्यूचे शब्द बोलूच of नाही condemnation, किंवा दंडाग्याचे शब्द criticism, आणि टीकाचे शब्द harshness, आणि कठोरपणाचे शब्द, judgment, न्यायाचे शब्द, fear. No, भीतीचे. there are so many words like आणि this. असं किती शब्द आहे. The choice is ours. मग निवड आपली आहे. Now, next time I'll teach you about this Proverbs 18:21 आणि नीतिसूत्र 18:21 विषयी मी नंतर तुम्हाला शिकवणार आहे in depth, आणि सविस्तर मध्ये. because I have a big message for this. आणि ह्याच्यासाठी माझ्याकडे मोठा संदेश आहे. Most people don't realize how important their speech is. आणि अनेक लोकांना कळत नाही की त्यांचे भाषण किती महत्त्वाचे आहे, वाचा किती महत्त्वाची आहे. Let's not speak death. आपण मृत्यू बोलू नये. We thought only when we kill others, murder others, there's death. आपण असा विचार करतो जेव्हा आपण इतरांच्या खून करतो तेव्हाच मृत्यू होतो. But we never realized even by the tongue we can kill. पण आपण असं कधीच विचार केला नाही, समजून घेतले नाही, ओळखून घेतले नाही की आपल्या शब्दाने देखील आपण खून करू शकतो, मृत्यू आणू शकतो. Let me tell you, मी तुम्हाला सांगतो misuse of the tongue जीभाचा दुरुपयोग perhaps is the easiest way to sin. आणि कदाचित सर्वात सोयीस्कर मार्ग आहे पाप करण्यासाठी. There are some sins आणि अशी काही पापे आहेत that individuals may not be able to commit. जे लोक आहेत ते करू शकत नाही, की जे व्यक्ती आहे ते करू शकत नाही. Maybe because they don't get an opportunity, कदाचित त्यांना संधी मिळत नाही or म्हणून, because of distance, किंवा अंतर आहे म्हणून, or because someone is resisting. किंवा कोणीतरी विरोध करत आहे म्हणून ते So पाप करू शकत नाही. sometimes there could be resistance. म्हणून कधी कधी त्यांना विरोध येऊ शकतो. So they may not do some sins. म्हणून ते काय पाप करणार नाही. But let me tell you, पण मी तुम्हाला सांगतो there are no limits त्यांना इथे मर्यादा नाही. to the tongue, जीभाला कुठलाही मर्यादा नाही. to what one can say. जो कोण काय बोलू शकतो त्याच्यामध्ये काय मर्यादा No नाही. boundaries, आणि त्याला कुठलाही मर्यादा no नसतो restraint. आणि त्याला कुठलाही नाकारपणा नसतो, प्रतिबंध नसतो. You can freely say आणि तुम्ही मोकळीकताने बोलू शकत आहे from anywhere. आणि कुठूनही तुम्ही बोलू शकत आहे. Maybe other sins, maybe you don't have time or place or distance. आणि इतर पापांसाठी तुमच्याकडे वेळ नाही, तुम्हाला जागा नाही किंवा अंतर आहे म्हणून, Maybe that person is not there close to you कदाचित तो व्यक्ती तुमच्या जवळ नाही for म्हणून you to attack him. त्याच्यावर तुम्हाला हमला But करण्यासाठी. even if that person is not close, जरी तो व्यक्ती जवळ नाही by your tongue, पण तुमच्या जीभाने you can reach that person तुम्ही त्या व्यक्तीकडे पोहोचू शकत आहे and destroy him. आणि त्याचा नाश करू शकतो. Amen. आमेन. Maybe you don't want others to attack you, आणि कदाचित तुमची इच्छा नसेल की इतरांनी तुमच्यावर हमला केला पाहिजे, but you can attack your own self by your own tongue. पण तुम्ही स्वतःवर हल्ला करू शकत आहे तुमच्या स्वतःच्या जिभेने. Many have not realized this. अनेक लोकांनी हे ओळखून घेतले They नाही have never checked that area. आणि त्यांनी त्या भागाच्या कधीच तपासणी केली Whether नाही. that is the area that is causing problems in their lives. आणि तोच भाग आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण झाली आहे. Amen. आमेन. See, but we must really know this. पण आपण खरोखर हे जाणून घेतले पाहिजे. The tongue means it is you.
आणि जीभ म्हणजे तुम्ही But स्वतः the आहात. tongue tells of the heart. कारण जो जीभ आहे आपल्या हृदयाविषयी बोलतो. Because Jesus said, कारण येशूने from the सांगितलं abundance of the heart, the mouth speaks. आणि हृदयाचे विपुलपणाने मुख बोलतो. So we need to take care of what we speak. म्हणून आपण जो बोलत आहे त्याच्याविषयी आपण You जपलं know, पाहिजे. if you read the book of James, जर तुम्ही याकोबाचे पत्र it is वाचले just about 5 chapters. आणि फक्त 5 अध्याय आहेत. But James mentions the tongue in every chapter. पण जो याकोब आहे जिभेचा जो उल्लेख आहे प्रत्येक अध्यायामध्ये करतो. Twice in chapter 1, आणि दोनदा एक अध्यायामध्ये, in chapter 2, 2 अध्यायामध्ये, again he speaks. He mentions also in chapter 4. आणि चौथा अध्यायामध्ये देखील तो जिभेचा He उल्लेख also करतो. mentions in chapter 5. पाचवामध्ये देखील तो जिभेचा उल्लेख So करतो. he speaks a large portion, especially in chapter 3. आणि तो मोठा जो भाग आहे तो विशेष करून तिसरा अध्यायामध्ये बोलतो. So I will teach you about that chapter 3, म्हणून तिसरा अध्यायाविषयी मी तुम्हाला शिकवणार आहे. 1 to 12. 1 ते 12 वचन पर्यंत. You must know this. तुम्हाला हे समजलेच पाहिजे, तुम्ही जाणून घेतलेच And पाहिजे. this is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Now, when he uses mouth or tongue, जेव्हा तो मुख किंवा जिभेचा उपयोग he's करतो actually speaking of the words that we speak. आणि ते खरोखर जे शब्द आम्ही बोलत आहे त्याच्याविषयी बोलत आहे. Instead of him telling the heart is the problem, he says the tongue is the problem. आणि तो हे बोलण्याच्या ऐवजी की हृदय समस्या आहे, तो बोलतो की जीभच आपल्या मुख्य समस्या So आहे. what we speak is very important. म्हणून जे आम्ही बोलतो ती खूप महत्वाची आहे. Maybe someone has offended you, कदाचित कोणी तुम्हाला नाराज केले आहे but you have kept it, आणि तुम्ही ते आत but ठेवले you have आहे, not spoken it out. पण आम्ही ते बोलले नसेल. That is possible. आणि ही शक्य असू शकतो. So that's why he tells the tongue is the main culprit. म्हणून याकोब म्हणत आहे की जीभच मुख्य दोषी आहे. Amen. आमेन. If you can tame your tongue, जर तुम्ही तुमच्या जिभेला वशाखाली आणू शकत you आहे, will tame your whole body. तुम्ही तुमच्या पूर्ण शरीराला ताब्यात आणू शकत आहे. Amen. आमेन. See, if you read, Psalm 64:3, आणि स्तोत्रसंहिता 64:3 जर the तुम्ही Bible वाचले, says शास्त्र म्हणत आहे it speaks of the tongue or words of the tongue as arrows. आणि ते म्हणत आहे की जिभाचे जे शब्द आहे ते बाणांसारखं आहे. Yeah, means it can reach far off. म्हणजे ते जे बाण आहे दूरपर्यंत जाऊ शकत It आहे. means as an arrow आणि जसं एक बाण, can, when we leave an arrow, जेव्हा आपण एक बाण सोडतो it can go to a distance and kill. आणि ते खूप लांब जाऊन लोकांचा खून करू शकत आहे. That's the way your words can go to the distance and destroy people. आणि असंच प्रकारे तुमचे जे शब्द आहे खूप लांब पर्यंत जाऊन लोकांचा नाश करू Even if शकत that आहे. person is not close, जरी तो व्यक्ती तुमच्या जवळ नाही, he could be far तो दूर असेल and he may not be seeing you, आणि तो तुम्हाला पाहत नसेल, but still you can use your tongue तरी तुम्ही तुमच्या जिभेचा उपयोग करू शकत आहे. as a person with an arrow, bow and arrow. जसं एक व्यक्तीकडे तीर आहे, Hidingly he sends the arrow at the victim. तीर व कमान आहे आणि लपून तो बाण आहे तो त्या व्यक्तीकडे पाठवतो And kills him. आणि Or it, त्याच्या खून whatever it करतो is. किंवा काही So असू the द्या. tongue is a deadly arrow. म्हणून जो जीभ आहे एक प्राणघातक बाण आहे, तीर So आहे. everyone is carrying around with us a concealed weapon. म्हणून प्रत्येक लोकांच्या अवतीभवती एक लपलेला शस्त्र आहे, That is the tongue. तो आहे जीभ. All we have to do is open our mouth आणि एवढंच आपल्याला करायचं की आपण आपलं तोंड उघडले पाहिजे and it is released. आणि शब्द मोकळा होतो. Amen. आमेन. You know, I heard आणि मी ऐकले that a person speaks about 18 to 25,000 words a day. आणि जे एक व्यक्ती आहे 18 ते 25,000 शब्द एक दिवसात बोलतो. And some people have said आणि काही लोकांनी सांगितले आहे that men speak about 25,000 words a day. की जे पुरुष आहे 25,000 शब्द एक दिवसात बोलतो And a woman speaks about 30,000 words a day. आणि जी स्त्री आहे ती 30,000 शब्द एक दिवसात बोलते. I don't know who counted that. आणि मला माहिती नाही कोणी हे मोजले आहे. By the time the man comes home पण ज्या वेळेपर्यंत पुरुष घरी from येतो work, कामावरून, he has already spent 25,000, त्याने आधीच 25,000 शब्द उच्चारला आहे, बोलला आहे. and the woman hasn't started on a 30,000, आणि स्त्रीने अजूनही 30,000 पूर्ण केल्या नाही. but she is waiting for that opportunity. आणि पण ती संधीसाठी वाट पाहत आहे. But whatever it is, पण जे काय असू we द्या, speak tremendous number of words per day. आपण प्रचंड प्रमाणात शब्द बोलतो एक दिवसामध्ये. Amen.
Nearly about 1/5 of our life we spend talking. आणि आपल्या जीवनाच्या 1/5 भाग आपण बोलण्यामध्ये घालवतो. You know, I remember आणि माझ्या लक्षात as आहे a child, एक लहान लेकरू म्हणून when my parents would take me to the doctor, जेव्हा माझे आई वडील माझा डॉक्टरांकडे the first घेऊन thing जात the होते, doctor would say, प्रथम गोष्टी डॉक्टर म्हणत होते, let me see your tongue. मी तुझ्या जीभ पाहतो. That means tongue indicates something. ह्याचा अर्थ आहे की जीभाच्या काहीतरी चिन्ह So असतो, that is लक्षण what असतं. James is saying. आणि इथे याकोब असंच Let म्हणत me आहे, show you your tongue. मी तुम्हाला तुमच्या जीभ दाखवतो. Amen. आमेन. The doctors puts thermometer under your tongue आणि जे डॉक्टर आहे थर्मोमीटर आपल्या जिभेखाली ठेवतो and he tells your physical temperature. आणि तो तुमच्या शरीराचे टेम्परेचर किती आहे So बोलतो. the same way James is telling about a spiritual temperature. आणि तसंच याकोब आपल्या आत्मिक टेम्परेचर विषयी तापाविषयी बोलत आहे. Amen. आमेन. So now let me teach you, though I won't go there now to teach you about what do you call James 3, जरी मी याकोब 3 कडे जाणार नाही आता, because it will take a long time. कारण खूप वेळ लागेल. But let me speak to you about this introduction of this tongue. पण मी तुम्हाला जिभेचा परिचय देतो. Let us use our tongue for life, आपण आपल्या जिभेचा उपयोग to जीवनासाठी give करूया, life. जीवनदान देण्यासाठी उपयोग करूया. If God is telling जर देव बोलत आहे that there is power, की जिभात सामर्थ्य आहे life and death, आणि मरण व जीवन आहे जिभामध्ये, and we have a choice, आणि आपल्याकडे एक निवड आहे, why can't we bring in life मग आपण जीवन का आणू नये by our tongue? आपल्या जिभेने? If by our tongue we can have life, जर आपल्या जिभेने आपल्याला जीवन प्राप्त होतो, it requires no effort. त्याला कुठलाही परिश्रम लागत नाही It's so easy to आणि speak. सोयीचा आहे बोलायला. The wonder gift given by God to जे us. अप्रतिम देणगी जे देवाने आपल्याला दिलेली आहे, We try so many other ways and means आपण इतर खूप मार्ग व योजनाचा प्रयत्न करतो to be blessed. आशीर्वादित व्हायला. Why can't we use a simple tongue मग आपण हे साधे सोपं जिभेचा उपयोग का करू which नये, has the power ज्याच्यामध्ये सामर्थ्य to आहे release blessings, आशीर्वाद मोकळं करायला, life? जीवन. Amen. आमेन. See, we have used only for destruction. आपण फक्त आपल्या जिभेच्या विनाशासाठीच उपयोग We केला have आहे. never used it for life. आपण कधीच जीवनासाठी त्याचा उपयोग केला नाही. We must speak, आपण बोललो पाहिजे, but we must speak life. पण आपण जीवन बोललो पाहिजे. Amen. आमेन. See, it's not thinking, आणि हे विचार it करणे is नाही, speaking. हे बोलणे आहे. God did not create anything by thinking, आणि देवाने कुठल्याही गोष्टी विचार करून बनवले नाही, but by speaking. पण बोलून त्याने निर्माण So केले. there is power in your words. म्हणून तुमच्या शब्दांमध्ये You सामर्थ्य know, आहे. I read आणि मी वाचलो about a scientist. एक वैज्ञानिक He विषय, performed an experiment आणि त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला, प्रयोग केला, to find the effect of words on water. आणि आपल्या जे शब्दाचे सामर्थ्य पाणीवर कसं होतं त्याचा प्रयोग त्यांनी केला. He had water in different jars. आणि वेगवेगळ्या पात्रांमध्ये पाणी होते, He kept it on the table, आणि त्यांनी हे सर्व पात्र मेजावर ठेवले, and then he would talk आणि मग तो बोलला to the different containers of water. आणि वेगवेगळ्या पाण्याच्या पात्रांशी तो बोलायला सुरू केला. And after a long while, आणि खूप वेळेनंतर after he spoke, आणि बोलल्यानंतर each of them formed crystals. आणि प्रत्येक पात्रामध्ये एक जाड असं गोळा तयार झाला. Yeah, crystal. To the ones he spoke nicely, आणि ज्या पाण्याच्या पात्राशी त्यांनी चांगलं बोलले good words, आणि चांगले शब्द बोलले words of love. आणि प्रीतीचे शब्द बोलले, He said, "You're wonderful. आणि त्या पात्राला सांगितले तू सुंदर आहे, You're beautiful. तू सुंदर आहे, अप्रतिम आहे, You're full of love." तू पूर्ण प्रीतीने भरलेला आहे. Those vessels आणि ते पात्र formed beautiful crystals. त्यांच्यामध्ये सुंदर असं गाठी तयार झाले. And those jars, आणि ते जे पात्र होते, he spoke harshly ज्या पात्रांची त्यांनी कठोरपणाने बोलले, by saying, असं बोलून, "You are ugly. आणि तू कुरूप आहे, You are terrible. आणि तू भयानक आहे, You are bad. तू वाईट आहे, I hate you. मी तुझा द्वेष करतो, You're very poor." आणि तू खूप गरीब आहे. You know, these formed crystals आणि ह्या पाणीने असं गाठी तयार केले which looked very ugly जे खूपच कुरूप दिसत होते, and deformed. आणि त्याला कुठलाही आकार नव्हते, असं गाठी तयार झाले. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा.
What then is the moral behind this? आणि ह्या गोष्टींच्या मागे नैतिक काय आहे? The human body is 70% water. आणि मानवी जो शरीर आहे 70% पाणी आहे. That means त्याचा अर्थ आहे more than 2/3 आणि 2/3 पेक्षा of our physical body आपल्या शारीरिक शरीरामध्ये is water. ती पाणी आहे. Therefore, speaking negative words जर आम्ही नकारात्मक शब्द बोलले to yourself स्वतःकडे deforms मग ती विकृत होते the water crystals आणि जे पाण्याचे जे गाठी आहे त्याला कुरूप in your बनवतो. body, तुमच्या शरीरामध्ये त्याला बिना आकाराच्या बनवतो. resulting in deformed minds. आणि ह्याचा अर्थ होतो की आपले जे मन आहे विकृत होतो. Many have talked themselves to sickness, आणि खूप लोकांनी आजारशी बोलले आहे to disease, आणि रोगाशी बोलले आहे to even death आणि मृत्यूशी देखील बोलले आहे without even knowing it. आणि न जाणून देखील त्यांनी हे शब्द बोलले आहे. They have deformed themselves आणि त्यांनी स्वतःला कुरूप केले आहे, विचित्र by केले their आहे. own ugly negative words. त्यांच्या स्वतःचे कुरूप नकारात्मक शब्दाने. You have not realized आणि तुम्ही हे ओळखले नाही that your words have power. की तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. You have not realized this. आणि तुम्ही हे जाणून घेतले नाही. If you know what you have spoken in the past जे तुम्ही भूतकाळमध्ये बोलले होते is what you are today. तेच आज तुम्ही आहात. If you want a bright and blessed future, जर तुम्हाला एक तेजस्वी व उज्ज्वल भविष्य पाहिजे start speaking the right words. मग योग्य शब्द बोलायला सुरू करा. See, we would have never known the power of the tongue if God would have not revealed this or given this revelation to us. आणि आपल्याला जीवाच्या सामर्थ्य समजले नसते जर देवाने आपल्याला ह्या जिभेविषयी प्रकटीकरण दिले नसते तर. Remember, लक्षात ठेवा God is going to open up many revelations देव अनेक प्रकटीकरण उघडणार आहे in this now time आत्ताच्या काळामध्ये. because this is a period of acceleration कारण ही वेळेच्या गतीची वेळ आहे where you're not going to wait and wait and wait. जिथे तुम्ही वाट पाहणार For नाही. that to happen, आणि ती गोष्टी घडण्यासाठी God has to give you revelation. देवाने तुम्हाला प्रकटीकरण किंवा प्रकाश दिले पाहिजे. And that is what He's doing. आणि असंच देव आता करत आहे. But if you are sticking to the old, पण जर तुम्ही जुन्या गोष्टीला चिटकून बसले to the आहात yesterday, आणि कालच्या गोष्टीमध्ये चिटकून बसले then आहात God won't be able to give you the revelation of today. मग देव आज तुम्हाला आजचं प्रकटीकरण देऊ Last शकतो. time also explained to you, आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला स्पष्टीकरण दिले. Paul always divides the scriptures into different timelines. आणि पॉल नेहमी वेगवेगळ्या कालावधीमध्ये शास्त्रांच्या विभाजन You करतो. read his epistles. आणि तुम्ही त्याच्या पत्रे वाचा. He was the one who was given the revelation of grace. आणि तोच असा व्यक्ती होता ज्याला कृपेच्या प्रकटीकरण प्राप्त And झाले. he saw the entire lifetime. आणि त्यांनी पाहिले की पूर्ण आयुष्यामध्ये And that's why he could say, म्हणून तो बोलू शकत you होता. were like आणि this, तुम्ही आधी तसं होतं but now पण आता you are different. तुम्ही आता वेगळे आहात. And then in the future, you आणि- are different. आणि मग भविष्यामध्ये तुम्ही वेगळं असेल. See, the entire life, आणि अवघड जीवन त्यांनी पाहिले. Apostle Paul shows. आणि प्रेषित पॉल आपल्याला आपलं अवघड जीवन दाखवतो. Because he doesn't want you to remain in the then, कारण पौलाची इच्छा नाही की तुम्ही पूर्वीच्या गोष्टीमध्ये राहिले पाहिजे but to live in the now. पण तुम्ही वर्तमान किंवा आताच्या काळामध्ये राहिले Not पाहिजे. even to live in the later time. आणि नंतरच्या काळामध्ये देखील तुम्ही आता राहिले नाही पाहिजे. Because later time, those things that are going to come to this earth, कारण शेवटच्या दिवसामध्ये जे गोष्टी या पृथ्वीवर they have येणार not आहेत even entered there. आणि तुम्ही त्याच्यामध्ये अजून प्रवेश देखील People have करता. taken you there by their messages. आणि लोकांनी तुम्हाला शेवटच्या काळांमध्ये घेऊन गेले And you're त्यांच्या living संदेशांमध्ये. that future fear now. आणि भविष्याच्या भीती तुम्ही आता जगत आहे. Amen. आमेन. When these things happen, ज्या ही गोष्टी होतो God will give you grace. देव तुम्हाला कृपा देणार. But why should you take that fear now पण आता तुम्ही ते भीती का घेतले and पाहिजे live all your life in fear? आणि तुमचं संपूर्ण जीवन तुम्ही भीतीत का जगावे. So it's very important म्हणून खूप महत्वाचे आहे what messages you are hearing. आणि कुठला संदेश तुम्ही ऐकत आहात. Amen. Amen. You know, if you read James जर 3, तुम्ही 1, याकोब 3:1 वाचले you know, it is very powerful. आणि हा वचन खूप सामर्थ्यशाली आहे. You will see there, तुम्ही तिथे पाहणार he is telling us. आणि याकोब आपल्याशी That's बोलत why I आहे. tell you, म्हणून मी तुम्हाला सांगतो not many must become teachers. की अनेक लोकांनी शिक्षक नाही झाले पाहिजे. I'll teach you about that. आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला शिकवणार आहे. Because what you're speaking कारण जे तुम्ही बोलत is आहात very important. खूप महत्वाचे आहे. You can either bring life or death. एक तर तुम्ही जीवन आणू शकत आहे किंवा मरण आणू Do we शकत have आहे. James 3:1? Just read it.
आपल्याकडे याकोब 3:1 आहे. माझ्या बंधूनो, तुम्ही पुष्कळ जन शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहित आहे. So what is saying? म्हणून याकोब काय म्हणत आहे? माझ्या बंधूनो, तुम्ही पुष्कळ जन शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहित आहे. Did you read this? आणि तुम्ही हे वाचले का? He's saying that not many. He is not telling that don't become preachers and teachers. आणि असं म्हणत नाही की तुम्ही प्रचारक किंवा शिक्षक होऊ नका. But he's saying you need to be very careful. पण याकोब म्हणत आहे तुम्ही खूप जपले पाहिजे. Because you're responsible by the words that you speak. कारण जे शब्द आम्ही बोलत आहे त्याच्यासाठी आम्ही जबाबदार असतो. Amen. So I'll come to that. That's why I said I will teach you about James 3:1-12. आणि मी तुम्हाला सांगितले याकोब 3:1-12 मी तुम्हाला शिकवणार आहे. So did you understand this? आणि इथपर्यंत तुम्हाला कळले का? What you're speaking to yourself is very important. जे तुम्ही स्वतःशी बोलत आहे ती खूप महत्त्वाची आहे. So refuse to speak म्हणून बोलायच्या नाकारा negatively or ugly आणि about yourself. नकारात्मक गोष्टी किंवा कुरूप गोष्टी तुमच्याविषयी बोलायच्या तुम्ही बंद You करा. know, many think it's fashionable to speak like that. आणि अनेक लोकांना वाटत आहे की एक शैली आहे असं बोलायला. You know, today's world, you know, they think it's a fashion, but many fashionable things are destructive. आणि अनेक लोकांना वाटते ही एक फॅशन आहे, पण ही शैलीची गोष्टी नाश करणारी आहे. Many are picking up negative communication from the environment, अनेक लोक नकारात्मक भाषा घेत आहे पर्यावरण from मधून their workplace, आणि त्यांच्या कामाच्या from their ठिकाणातून neighborhood, आणि शेजारच्या लोकांकडून. and then take all this home. आणि मग हे सर्व नकारात्मक गोष्टी ते घरी घेऊन You येतात. know, like someone, for example, will say, referring to their job, will say, आणि काही लोक आपल्या नोकरीच्या संदर्भात बोलेल, this thing is killing me. आणि ही गोष्टी माझ्या खून करतो. Or the mother who keeps saying, किंवा आई जी सतत बोलत these राहते children are killing me. आणि ही जी माझी लेकरे आहे माझा नाश करत आहे, माझा घात करत They आहे. have robbed these words. आणि त्यांनी ह्या शब्दांची चोरी You know, केली आहे. the devil has put such words आणि शैतानाने असे शब्द ठेवले आहे for us आपल्यासाठी, because he knows it. कारण त्याला माहिती आहे There is power in the words we speak. की जे शब्द आम्ही बोलत आहे त्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. शैतानाला माहिती आहे. Before he has to bring something come to pass in your life, आणि तुमच्या जीवनामध्ये काय घडून येण्याच्या आधी you have a free will. तुमच्याकडे एक स्वतंत्र इच्छा I आहे. gave this message आणि मी हा संदेश दिले about our will, आपल्या इच्छांविषयी, about our emotions, आपल्या भावनाविषयी about our mind. किंवा आपल्या मनाविषयी. So he wants you to speak that. म्हणून शैतानाची इच्छा आहे की तुम्ही असं बोलले So पाहिजे. he has given these words to the unsaved. म्हणून त्यांनी हे जे शब्द आहे अविश्वासू न तारण पावलेल्या लोकांना दिले. And Christians are borrowing this and using it. आणि ख्रिस्ती लोक ह्या शब्द घेत आहे आणि त्याचा उपयोग And they करत आहे. think it doesn't matter. आणि त्यांना वाटत आहे काय हरकत नाही. It does matter. आणि ही महत्वाची आहे. They are destroying the water crystals in their bodies. आणि त्यांच्या पाणीमध्ये जे पाणीची शरीरामध्ये जे पाणीची गाठी आहे त्याचे ते नाश करतात. Because those crystals respond to the words that you speak. कारण जे गाठी किंवा जे रत्न आहे तुमच्या शरीरामध्ये ते तुम्ही जे शब्द बोलत आहे त्याला प्रतिसाद देतात. Not only the words that you speak, the words that you hear. आणि फक्त जे शब्द तुम्ही बोलत आहे ते नाही, जे शब्द तुम्ही ऐकत आहे ते देखील. So speak life to your body, म्हणून तुमच्या शरीराशी जीवन बोला, to your environment, पर्यावरण मध्ये जीवन to बोला, your family, तुमच्या कुटुंबाला जीवन बोला, to your world that you live. आणि जे जग तुम्ही राहताय त्याच्यामध्ये जीवन बोला. It's not enough that you know the word of God in your heart. आणि एवढं पुरेसे नाही की तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला देवाचे वचन माहिती आहे. That's the first step. आणि ती प्रथम पाऊल But आहे. now you have to speak it forth as well. आता तुम्ही ते पुढे देखील बोलले पाहिजे. That's how it works. आणि असंच कार्य होतो, काम होतो. You bring in the words. आणि तुम्ही शब्द आणा. As we see in the beginning, God spoke. आणि जसं सुरुवातीमध्ये आपण पाहिले की देवाने बोलले. Even Romans 10:9-10 says, आणि रोमकरास 10:9 आणि 10 म्हणत आहे, if thou shalt confess with your mouth जर तुम्ही तुमच्या मुखाने कबुली केले that Jesus is Lord, की येशू प्रभू आहे, and believe in your heart आणि तुमच्या हृदयात जर तुम्ही विश्वास that केले God raised him from the dead, की देवाने त्याला मृत्यूतून उठवले, thou shalt be saved. तुमच्या तारण होणार. Even God instructed Joshua, आणि देवाने यहोशूआला देखील सूचना this दिली, book of the law shall not depart out of your mouth. ह्या नियमशास्त्राचे जे पुस्तक आहे तुमच्या मुखातून दूर जाणार It shall नाही, not depart from your speaking. आणि तुमच्या बोलण्यापासून ही पुस्तक दूर जाणार नाही. James also uses mouth, tongue, and speaking. आणि याकोब देखील तोंड, जीभ आणि बोलण्याविषयी बोलतो.
it should not depart from your mouth. आणि ही गोष्टी तुमच्या मुखातून जाऊ नये, दूर जाऊ नये. Then you will prosper. मगच तुम्ही समृद्ध होणार. And then you will have good success. आणि मग तुम्हाला चांगलं यश मिळेल. Amen. आमेन. Even when you meditate, जेव्हा तुम्ही मनन करता it is speaking, आणि ते आहे it बोलणे is talking. आणि ते बातचीत You करणे know, आहे. all this means we must speak. हे सर्व गोष्टींचा अर्थ आहे की आम्ही बोलले पाहिजे. So speaking is a very fundamental spiritual principle. म्हणून बोलणे खूपच एक प्राथमिक मुख्य तत्व आहे. Without which even the gift of salvation cannot be received. जेणेकरून आपल्याला तारणाची जी देणगी आहे ते देखील मिळू शकत नाही जर आम्ही बोलले नाही तर. The salvation package comes आणि तारणाच्या पुढा येतो first by believing, प्रथम जेव्हा आम्ही विश्वास करतो while the second is confession आणि दुसरा आहे कबुलीने, बोलण्याने. of what you have believed. ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास केलाय ते बोलून. Both complete, both needs for the completion of your salvation. आणि विश्वास आणि बोलणे दोघांची गरज आहे तुमच्या तारणाची पूर्ती होण्यासाठी. Amen. So Amen. the words that you speak are very important. म्हणून जे शब्द तुम्ही बोलत आहे खूप And so the महत्त्वाचे Bible आहेत. says, be quick, म्हणून शास्त्र म्हणत आहे hear. आणि ऐकायला तुम्ही तत्पर असा. We are slow to hear. आपण ऐकायला सावकाश असतो, हळू असतो. हम लोग नहीं सुना, वापस बोलो, क्या बोला. Be quick to hear, म्हणून ऐकायला तुम्ही तत्पर असा but slow to speak. पण बोलायला तुम्ही Slow सावकाश means असा. I am going. No, that is not the way. सावकाश म्हणजे मी जातो असं नाही. Slow to speak means think before you speak. आणि सावकाश बोलणे म्हणजे बोलण्याच्या आधी तुम्ही विचार करा आणि मगच बोला. Because once the word goes, कारण एकदा तुमच्या मुखातून शब्द बाहेर you पडले cannot take it back. तुम्ही ते शब्द परत घेऊ शकत नाही. Whatever it has to do, it will do. आणि जे काय ते शब्दाला करायचं आहे तो शब्द करतो. That's why be slow to speak. म्हणून बोलायला तुम्ही सावकाश असा Think before you speak. आणि बोलण्याच्या आधी विचार करा. Don't speak the words of the devil. आणि शैतानाचे शब्द तुम्ही बोलूच नका. Amen. आमेन. So see, these are very important things. आणि ही खूप महत्त्वाची गोष्टी आहे. You know, some say, I believe the word, आणि काय लोक म्हणत आहे मी वचनावर विश्वास but I करतो still don't know why things are not working. पण तरी मला कळत नाही की गोष्टी माझ्या जीवनात का घडत नाही. Just by believing will not change anything आणि विश्वास करून फक्त गोष्टी बदलणार नाही. until you start using your mouth जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुखाचा उपयोग करत नाही तोपर्यंत. by speaking what you believe. आणि जे तुम्ही विश्वास करत आहे ते तुम्ही बोलले देखील You know, पाहिजे. we speak so many words, आपण खूप शब्द बोलतो but how many words are of life, how many words are of death? पण किती शब्द जीवनाचे आणि किती शब्द मरणाचे आहेत. As I told you, जसं मी तुम्हाला सांगितले you know, words can kill people more than in actions. आणि जे शब्द आहे लोकांच्या अधिक खून करू शकत आहे You कार्यांपेक्षा. think, oh, I didn't kill anyone, I didn't murder आणि anyone. तुम्ही बोलणार मी कुणाच्या खून केला नाही, कुणाच्या हत्या केला नाही. The Bible says even if you have hate in your heart, शास्त्र म्हणत आहे जरी तुमच्या हृदयात द्वेष because असेल the hate you speak language, आणि द्वेषामुळे तुम्ही कठोर भाषा बोलता you're a murderer. मग तुम्ही अपराधी आहात, हत्यारे आहात. Doesn't the Bible say that? आणि शास्त्र असं म्हणत नाही का You can kill someone. आपण कुणाच्या खून You करू know, शकत we नाही. think that since we have not done in action, आणि तुम्हाला वाटेल तुम्ही ते कृतीमध्ये we कार्यामध्ये are केले नाही. very good. आम्ही खूप चांगले लोक आहे You know, I didn't do any harm to anyone. आणि मी कुणाला काही इजा केलंच नाही. But we can do greater and more harm with our tongue than with our actions. पण आपण आपल्या जीभाने महान हानी व घात करू शकत आहे आपल्या You कार्यांपेक्षा. know, to attack someone, आणि कुणावर हमला Physically. करण्यासाठी शारीरिकरित्या हल्ला करण्यासाठी you need to be strong. तुम्ही बलवान असले पाहिजे, दष्टपुष्ट असले पाहिजे. But to attack with your tongue, पण तुमच्या जिभेने जर तुम्हाला हमला करायचा, even if you're weak जरी तुम्ही अशक्त आहात and sick, आणि आजारी आहात yet you can attack with your tongue. तरी तुमच्या जिभेने तुम्ही हमला करू You शकत आहात. don't require strength. तुम्हाला त्याच्यासाठी बलाची गरजच नाही. You can just speak out. तुम्ही असंच बोलू शकत आहे. You know, out of the mouth comes poison, the Bible says. आणि मुखातून विष येतो असं शास्त्र म्हणत I आहे. will. That's why many of you have not read it properly. अनेक लोकांनी हे वचन बरोबर वाचले Yeah, नाही. I'll have to teach you James 3, आणि याकोब 3 मला तुम्हाला शिकवावं लागेल 1 to 12. 1 ते 12 Then पर्यंत. you will see what your tongue can do. मग तुम्ही पाहू शकत आहे की तुमच्या जीभ काय करू शकत आहे. Amen. आमेन. So your mouth was given to you to create your life and future.
आणि मुख तुम्हाला देण्यात आलेले होते तुमचं जीवन व भविष्य तयार करण्यासाठी. Yeah, but many don't use their mouth for such things. पण अनेक लोक आपल्या मुखाचा उपयोग करत नाही ह्या गोष्टींसाठी. Your life goes in the direction of what you say. आणि तुमचं जीवन त्या दिशेने जात आहे जे तुम्ही बोलत आहे त्या अनुसार. Before you go, आणि तिथे जाण्याच्या आधी your word goes. तुमचा शब्द तिथे जातो. Amen. आमेन. You have to say what you want in life. आणि तुम्हाला जीवनात जे पाहिजे ते तुम्ही बोलले पाहिजे. You can speak the word about your family, आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी शब्द बोलू or शकता. for your family. तुमच्या कुटुंबासाठी शब्द बोलू You शकता. can speak good words about your job, आणि तुमच्या नोकरीसाठी तुम्ही चांगले शब्द बोलू about your शकता. business, तुमच्या व्यापाराविषयी, about your health, तुमच्या आरोग्याविषयी, about your academics, आणि तुमच्या जे Studies, anything. अभ्यासाविषयी, महत्वाकांक्षांविषयी काही बोलू and शकता. release the dynamic power आणि जे सामर्थ्य आहे, महान सामर्थ्य तुम्ही मोकळा करू to शकता. effect the changes you desire. आणि जे बदल तुम्हाला पाहिजे त्याच्यावर परिणाम आणण्यासाठी When you speak forth faith-filled words. जेव्हा तुम्ही विश्वासाने भरलेले शब्द बोलतात तेव्हा. That's why the devil, through others, offends you. म्हणून शैतान इतरांद्वारे तुम्हाला दुःख देतो, नाराज So करतो, that you speak that offense. जेणेकरून तुम्ही नाराजगीचे शब्द बोलता. So many Christians are speaking death. आणि किती ख्रिस्ती लोक मरण बोलत आहे. And they wonder why death is coming. आणि ते कल्पना करत आहे की का मरण येत आहे. Why there are problems. आणि त्यांच्या जीवनात समस्या का I आहे. have not done any harm to आणि anyone. मी कुणाला काही इजा केला नाही, नुकसान केला नाही. Yes, you may not have done harm with your hands. आणि तुम्ही तुमच्या हाताने कुणाला काय केलं नसेल, But have you done harm with your tongue? पण तुमच्या जिभेने तुम्ही इजा केल्या आहात का? Knowingly, unknowingly? जाणून किंवा न जाणून, Maybe out of negative emotions? आणि नकारात्मक भावनांमुळे तुम्ही Maybe केले out असेल, of anger आणि रागामुळे तुम्ही केले or असेल, revenge किंवा सुडामुळे, or hurt? किंवा दुःखद Maybe you were भावनामुळे, offended? कदाचित तुम्ही नाराज झाले असेल म्हणून. We never realized that. आणि तुम्ही हे कधी ओळखून You घेतले don't नाही. need to fight physically. आणि शारीरिकरित्या तुम्हाला लढाई You करायची don't गरज need नाही. to murder physically. आणि शारीरिकरित्या तुम्हाला हत्या करायची गरज नाही. You can use your tongue to do all these negative things. आणि तुम्ही तुमच्या जिभेचा उपयोग करू शकत आहे ह्या सर्व नकारात्मक गोष्टी करण्यासाठी. Proverbs 15:4 says, आणि नीतिसूत्र 15:4 म्हणत आहे, gentleness of tongue is a tree of life. आणि जिभेची जी सौम्यता आहे जीवनाचे वृक्ष आहे. Tree of life. जीवनाचे वृक्ष आहे. But a deceitful tongue पण एक कपटी जीभ breaks the spirit. ती आत्म्याला भग्न करतो. There are people who wonder आणि असं लोक आहे जे कल्पना why करतात their circumstance and experience of their lives don't seem to align with the blessings that God has spoken in the Bible. आणि त्यांच्या जीवनामध्ये जे परिस्थिती आहे, जे हालात आहे, वचनाच्या ओळीप्रमाणे का नाही. Despite being born again for so many years. आणि एवढ्या वर्षापर्यंत नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहे तरीही. The reason is simple. आणि कारण सोपं आहे. They have not made their tongue their own tree of life. त्यांनी स्वतःच्या जिभेला जीवनाच्या वृक्ष बनवलेले नाही म्हणून. Amen. आमेन. Using your mouth rightly आणि तुमच्या मुखाचा योग्य रीतीने उपयोग करून is a vital key आणि ती खूपच मुख्य किल्ली आहे that unlocks the blessings of salvation. जो तारणाचे जे आशीर्वाद आहे उघडकीस करतो. Salvation is a package of blessing आणि जे तारण आहे आशीर्वादाचा एक पुडा आहे in your life. तुमच्या जीवनामध्ये. Even Peter tells us आणि पेत्र देखील सांगत in आहे 1 Peter 3:10, 1 पेत्र 3:10 मध्ये, if you want to enjoy life जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा, उपभोग and घ्यायचा see many happy days, आणि अनेक सुखाचे दिवस तुम्हाला पाहायचा आहे, keep your tongue तुमच्या जिभेची सांभाळ करा. from speaking evil वाईट बोलण्यापासून तुमच्या जिभेचा सांभाळ करा. and your lips आणि तुमचे जे होठ आहे from telling lies. आणि तुमच्या ओठांना तुम्ही आवरा खोट्या बोलण्यापासून. See, many did not know अनेक लोकांना हे माहिती नव्हते this area. ह्या भागाविषयी. They were looking at other areas ते इतर भागांकडे बघत होते and wondering why they're not blessed. आणि कल्पना करत होते की ते I'm आशीर्वादित का such नाही. a good मी person. इतका चांगला व्यक्ती आहे I'm helping with my hands. आणि मी माझ्या हाताने मदत करतो I'm doing good आणि मी things. चांगल्या गोष्टी करतो. But have you taken care of your tongue? पण तुम्ही कधीच तुमची जिभेची काळजी घेतली आहे का? James says याकोब म्हणतो it can kindle fire to the whole forest. आणि पूर्ण वनाला ते पेटवू शकत आहे.
See, physically you cannot run in the forest and burn everything. आणि शारीरिकरित्या शरीराने तुम्ही पूर्ण वनाला आग लावू शकत नाही एकट्याने. Maybe you're not physically strong, आणि कदाचित तुम्ही शारीरिकरित्याने बलवान नसेल, but with your tongue पण तुमच्या जिभेने you can destroy the whole forest with fire. तुम्ही पूर्ण रानाच्या वनाचा नाश करू शकत आहे अग्नीने. Amen. Look what harm you can do. बघा किती मोठा नुकसान तुम्ही करू शकत आहे. You have never thought in this area. आणि ह्या भागेवर तुम्ही कधीच विचार केलाच Though your नाही. tongue is very small, जरी तुमच्या जीभ खूप छोटा एक अव्यय आहे, it controls everything in your life. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टींवर तो नियंत्रण करतो. In the plus or the minus. आणि नकारात्मक गोष्टीमध्ये किंवा सकारात्मक गोष्टीमध्ये. You know, there is no situation you can't change. आणि अशी कुठलीही परिस्थिती नाही जे तुम्ही बदलू शकत If you नाही. can make your tongue your own tree of life. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिभेला जीवनाचा वृक्ष बनवू शकत By आहे तोपर्यंत. declaring God's word over your life and over your situation. आणि देवाचा शब्द तुमच्या जीवनावर आणि तुमच्या परिस्थितीवर बोलून. Amen. आमेन. Are you feeling sick? तुम्हाला आजारी वाटते का? Speak health. आरोग्याचे शब्द बोला. Speak wellness. आणि भलाईचे शब्द बोला. Speak life जीवनाचे शब्द बोला to your body. तुमच्या शरीराकडे. Don't hear wrong words even if others are speaking. आणि जर इतर लोक चुकीचे शब्द बोलत आहेत ते देखील तुम्ही बोलू नका, ऐकू नका. Don't be in the company of people who speak all these wrong words. आणि त्या लोकांच्या संगतीमध्ये राहू नका जे सर्व चुकीचे शब्द बोलतात. It will play in your mind. आणि ते शब्द तुमच्या मनात खेळणार. It will make you to speak it out. आणि ते जे विचार आहे तुम्हाला बोलायला लावणार. Many spend so much time with the negative kind of people. अनेक लोक खूप वेळ नकारात्मक लोकांबरोबर They are घालवतात. storing all that in their soul. आणि ते सर्व जे शब्द आहे ते आपल्या जीवात साठवत And आहे. it comes through their mouth. आणि हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर It येतात. even controls their life. आणि हे शब्द त्यांच्या जीवनावर नियंत्रण देखील So करतो. speak the right thing. म्हणून योग्य शब्द बोला. Are you behind in your school work? आणि तुम्ही तुमच्या शाळेच्या कामामध्ये मागे आहात का? Are you not good in your grades? आणि तुमच्या मार्कामध्ये तुम्ही चांगले नाही का? Declare घोषणा करा that you have a sound mind. की तुम्हाला एक सौम्य मन आहे, You have an excellent mind. तुमच्याकडे एक अप्रतिम मन आहे. And speak success in your academics. आणि तुमच्या अभ्यासासाठी तुम्ही यशच बोला. Effect whatever changes you want with your words. आणि तुम्हाला जे काय बदल पाहिजे त्याच्यावर तुम्ही परिणाम करा तुमच्या शब्दाने. Many don't know. अनेक लोकांना माहिती You नाही. know, your mouth was not only given to eat food आणि तुमच्या मुख फक्त तुम्हाला खाण्यासाठी दिले गेले or नाही only to drink किंवा water. पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी फक्त तुम्हाला तोंड दिले गेले नाही. Its greater use is for controlling your life. आणि मुखाचा खूप मोठा उपयोग आहे तुमच्या जीवनावर नियंत्रण करण्यासाठी. You are where you are today आणि आज जर तुम्ही कुठे आहात because of what you have been saying, तुम्ही काय बोलत आहे त्याच्यामुळे आज तुम्ही तिथे आहात जिथे तुम्ही आहात. what you have been hearing. आणि जे तुम्ही ऐकत होते You can be anything you want to be. आणि तुम्हाला जे पण व्हायचं आहे ते तुम्ही होऊ शकत आहे. Have anything you want to have. आणि जे पण तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळू शकत आहे. And achieve anything आणि कुठल्याही गोष्टी तुम्ही मिळवू शकत you आहे want to achieve जे तुम्हाला मिळवायचं आहे. within God's perfect will. आणि देवाच्या परिपूर्ण इच्छामध्ये The keys किल्ली आहे. is in controlling your life तुमच्या जीवनावर तुम्ही नियंत्रण केले पाहिजे with your tongue. तुमच्या जिभाने. Amen. आमेन. This is so powerful. आणि ही खूप सामर्थ्यशाली आहे. How much time we have? 5 minutes. Only 5 minutes. See. Are you seeing this? आणि तुम्ही हे पाहिले का? So speak heavenly words. म्हणून स्वर्गीय शब्द बोला. Jesus said, येशूने if you सांगितले read in John 12, जर तुम्ही योहान 12 मध्ये वाचले 49 to 50, आणि 49 ते 50 he said, I don't speak on my own. आणि त्यांनी सांगितले मी स्वतःहून बोलत नाही, I say मी बोलतो only what the Father who has sent me to say. आणि जे पिताने मला पाठवले आहे ते शब्द मी बोलतो. I know that his commands, his sayings will bring eternal life. आणि मला माहित आहे त्याची जे आज्ञा आहे त्याचे जे बोलणे आहे सार्वकालिक जीवन घेऊन येणार. That is why I tell you exactly what the Father has told me to say. म्हणून जो माझ्या पिताने मला सांगितले तसंच मी तुमच्याशी बोलतो. Amen. आमेन. He only spoke Heavenly Father's words. आणि येशूने फक्त स्वर्गीय पिताचे शब्द बोलले. Now, I want to just read this James 3 so that you will understand. Can we read James 3?
आपण याकोब 3 वाचूया. Yeah. What it says in first verse. आणि प्रथम वचनामध्ये लिहिलंय, माझ्या बंधूनो तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे. कारण आपण सगळे पुष्कळ चुका करीतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. Okay. तो सर्व शरीरी कार्यात ठेवण्यास समर्थ आहे. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे See बघा. what James is saying. आणि असंच याकोब म्हणत आहे Let not many of you become teachers. की तुमच्यामध्ये अनेक लोकांनी शिक्षक होऊ नका. That doesn't mean that God doesn't want us to be teachers. त्याचा अर्थ असं नाही की देवाची इच्छा नाही की आपण शिक्षक नाही झालो पाहिजे. Only who knows फक्त ज्यांना माहिती how आहे to take care of the tongue, कसं त्यांनी आपली जीवाची काळजी घेतली पाहिजे, they must become teachers and preachers. त्यांनी फक्त शिक्षक व प्रचारक झाले पाहिजे. Because he says, कारण याकोब म्हणत आहे we who teach आम्ही जो शिकवतो will be judged with greater strictness. आपल्यावर कठोरतेने न्याय होणार आहे, अधिक न्याय होणार आहे. If you don't know this, जर तुम्हाला ही गोष्टी माहिती नाही you cannot be teachers. मग तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही. Because your words are very important and powerful. कारण तुमचे शब्द खूप महत्त्वाचे आहे, सामर्थ्यशाली आहे. If you don't know how to use your tongue, जर तुम्हाला माहिती नाही तुमच्या जिभेचा कसा उपयोग if केला you are पाहिजे, fighting at home, जर तुम्ही घरी भांडत आहात, if you're speaking negative words, जर तुम्ही नकारात्मक you're शब्द speaking against this person and that person, तुम्ही या व्यक्तीविषयी बोलत आहे, त्या व्यक्तीविषयी against बोलत your आहे, pastor, आणि तुमच्या or पालकांविषयी against विरुद्ध बोलत आहे others, किंवा इतरांविरुद्ध or बोलत, even against your wife, किंवा तुमच्या पत्नीच्या your विरुद्ध husband. किंवा पतीच्या विरुद्ध बोलत आहे, how can you teach and preach? मग तुम्ही कसं शिक्षण देऊ शकत आहे, शिकवू शकत आहे, प्रचार करू If शकत you आहे? don't know how to control our words, जर आपल्याला आपल्या शब्दांवर कसं नियंत्रण केले पाहिजे हे माहिती नाही, then we cannot be teachers and preachers. मग आपण शिक्षक व प्रचारक होऊ शकत नाही. He's not saying that you should not become. No. असं म्हणत नाही की तुम्ही शिक्षक होऊ नका, Because many have not seen this area. कारण अनेक लोकांनी हे भाग पाहिले नाही. Even during James' time, आणि याकोबाच्या काळामध्ये they देखील just were preaching. ते फक्त प्रचारच करत होते, But their words were not right. पण त्यांचे शब्द बरोबर नव्हते. They didn't know त्यांना माहिती that नव्हते their words can bring life. की जे त्यांचे जीवन आणू शकत आहे, त्यांचे Oh, the शब्द words जीवन आणू can- शकत, Kill them. किंवा शब्द लोकांचा खून करू शकत आहे. Amen. आमीन. See how important a teacher's job is. आणि किती महत्वाचे एक शिक्षकाचे काम Today, आहे. anyone gets up and says, I want to become a preacher, I want to become a pastor, I want to become a reverend, and all those things. अनेक लोक आज उठून बोलत आहे, मला प्रचारक बनायचं, मला पाळक बनायचं, मला रेव्हरंड बनायचं आहे, At हे सर्व. home, they पण have घरी domestic violence. आणि घरामध्ये ते हिंसा करत आहे, They speak negative with their words. आणि त्यांच्या शब्दाने ते They नकारात्मक bash बोलतात. and trash people आणि ते लोकांना मारत आहे, पिटत आहे with their words. त्यांच्या शब्दाने. For these kind of people, James is saying, असं प्रकारच्या लोकांसाठी याकोब म्हणत आहे, you will be judged with greater आणि strictness. तुमच्यावर अधिक कठोरतेने न्याय होणार. Are you seeing this? आणि तुम्ही हे पाहत आहे का? Many are fighting with their wives, अनेक लोक आपल्या पत्नीशी लढाई करत and आहेत, then they come and preach. आणि मग येऊन ते प्रचार करतात. If they don't know, their words play a very important role. जर त्यांना माहिती नाही, त्यांचे शब्द खूप महत्वाचा भाग खेळत आहे. Instead of bringing life, जीवन आणण्याच्या ऐवजी the audience is receiving death. जे दर्शक आहे त्यांना मरण मिळत आहे. Amen. आमेन. See, you read James 2, 3, all powerful verses. आणि याकोब 2, 3 हे सर्व अध्याय वाचत खूपच सामर्थ्यशाली वचने He आहेत. even tells in the second verse, आणि दुसऱ्या वचनामध्ये तो सांगतो, we all stumble in many ways. आणि आम्ही खूप प्रकारे चुका करतो, But if anyone does not stumble in what he says, पण जो कोणी आपल्या बोलण्यामध्ये चुकत नाही he's a perfect man. तो एक परिपूर्ण मनुष्य आहे. Because he's able to bridle his tongue, which is highly not possible. आणि तो Very आपल्या जिभेला कर्यात आणू शकत आहे, ताब्यात आणू शकत आहे, जी खूपच अशक्य गोष्टी आहे. Bridling or taking care of your tongue आणि तुमच्या जीवाला कर्यात आणणे किंवा ताब्यात आणणे, नियंत्रणाखाली आणणे is the most difficult. ती खूपच कठीण काम आहे. Amen. आमेन. If you read 8th verse, जर तुम्ही 8वां वचन वाचले, there James says, तिथे याकोब म्हणत आहे, no human can tame the tongue. परंतु मनुष्यापैकी कोणी जिभेला वश कराव्यास समर्थ नाही. It is restless evil, ती शांतीरहित दुष्ट आहे, full of deadly poison. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. Have you seen this? तुम्ही हे पाहिले का? That's why he says, म्हणून याकोब म्हणत आहे, if you can
bridle your tongue, जर तुम्ही तुमच्या जिभेला वशात आणू शकत आहे, कर्यात आणू शकत आहे, which it's very difficult for any man to tame, आणि ज्याला कुठल्याही मनुष्याला वशात आणण्यासाठी कठीण आहे, you're a perfect person. मग तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती आहात. See, perfection shows how you use your tongue. परिपूर्णता दाखवत आहे की तुम्ही तुमच्या जिभेचा कसा उपयोग करत आहे. Amen. Amen. Did you see this? तुम्ही हे पाहिले का? You could be a perfect person तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती होऊ शकत आहे if you can bridle your tongue. जर तुम्ही तुमच्या जिभेला वशाखाली आणू शकत आहे तर. Amen. Amen. You can control your whole body. मग तुम्ही तुमच्या पूर्ण शरीराला नियंत्रणाखाली आणू शकत आहे. You can make it perfect. तुम्ही तुमच्या शरीराला परिपूर्ण बनवू शकत आहे. Amen. आमेन. And that's why we need to study this on म्हणून this आम्ही tongue. ह्या जिभेविषयी अभ्यास केला पाहिजे. There are so much things you need to study about the tongue, आणि जिभेविषयी आपल्याला खूप काही गोष्टी which शिकायच्या I'll आहेत. teach you next time. जे मी तुम्हाला पुढच्या But वेळेस this is a शिकवणार. powerful message. पण हे एक सामर्थ्यशाली संदेश Many आहे. have not seen this area. अनेक लोकांनी हे भाग पाहिलेच नाही They speak anyhow, आणि ते कसे trash बोलतात and bash with their आणि words. ते आपल्या शब्दाने मारत They आहे, speak पिटत आहे, negative. ते They नकारात्मक बोलतात, condemn ते people. लोकांना दंडित करणार They speak negative words with their own family आणि members. स्वतःच्या कुटुंबाच्या लोकांबरोबर ते नकारात्मक And शब्द they बोलतात speak in the church. आणि ते मंडळीमध्ये बोलतात. This is very sad. आणि ही खूप दुःखाची गोष्ट Okay, so आहे. be careful who is teaching you, preaching to you. आणि ही खूप जपा कोण तुम्हाला शिकवण देत आहे, कोण तुमच्याशी प्रचार करत आहे. Amen. Amen. As James says, many should not become teachers. म्हणून याकोब म्हणत आहे अनेक लोकांनी शिक्षक नाही If you have झाले not पाहिजे. learned to bridle your tongue, जर तुम्ही तुमच्या जिभाला कर्यात आणण्यासाठी शिकले नाही, don't go and preach and teach. जाऊन प्रचार व शिकवण देऊ नका. Amen. आमेन. Some people beat their wives or their husbands. काही लोक आपल्या पतीला मारत आहे, पत्नीला मारत आहे And they speak negative words आणि ते नकारात्मक शब्द बोलतात and then come and preach. आणि मग येऊन मंचावर प्रचार करतात. Okay, that's enough for today. Next time we will see आणि more. हे आजसाठी पुरेसं आहे. पुढच्या वेळेस आपण Praise ते the Lord. करू. I'm so happy for you. आणि प्रभूची स्तुती असो मी तुमच्यासाठी खूप Now you आनंदित आहे. understood a very, very important topic. आज तुम्हाला एक खूप महत्त्वाचा विषय समजले आहे. Amen. आमेन. You cannot see this tongue properly. आणि तुम्ही हे No, जिवाला we बरोबर can see it पाहू with a शकत. mirror. जरी आपण आरशाने It's a पाहू शकत small आहे. thing, एक छोटीशी अव्यय but it आहे. can do great things. पण ही जीभ महान गोष्टी करू And शकत I आहे. will teach you one verse by verse आणि एक एक वचन करून मी तुम्हाला next शिकवणार time. पुढच्या And वेळेस. today I give you the introduction. आज मी तुम्हाला फक्त परिचय दिला Now I'll go into the word verse by verse and teach you. आणि एक एक वचन घेऊन मी तुम्हाला शिकवणार आहे Amen. So you could be blessed. जेणेकरून तुम्ही आशीर्वाद You didn't know what you have. आणि तुम्हाला माहिती नव्हते की तुमच्याकडे काय होते. How what you have can bless you. जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला आशीर्वादित करू Instead शकतात of waiting someone to bless you, आणि कोणीतरी तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या वाट you पाहण्याच्या can ऐवजी bless your own self. तुम्ही स्वतःला आशीर्वाद देऊ शकत आहे. Amen. आमेन. You can bless your own तुम्ही self. स्वतःला आशीर्वाद देऊ शकत आहे The blessing and the power of blessing is in you. आणि आशीर्वादाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. But even death is in you and through you. पण मरण देखील तुमच्यामध्ये आहे, तुमच्याद्वारे आहे. So you must choose. म्हणून तुम्ही निवड केले पाहिजे. Okay, praise God for this Holy Spirit giving us wonderful message. आणि प्रभूची स्तुती असो, पवित्र आत्म्याने आम्हाला हे सुंदर संदेश दिले. And now let me pray for you आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो to bless you. And do share this with everyone, आणि प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश तुम्ही because शेअर there are करा. many Christians कारण अनेक ख्रिस्ती आहे out there preaching and teaching. आणि बाहेर आहे ते प्रचार करत आहे, शिकवत If they आहे. get this message, जर त्यांना हे संदेश मिळाले they'll change. ते बदलणार That's what God wants. आणि असंच द्यायला पाहिजे. Amen. Amen. So share with everyone. म्हणून प्रत्येक लोकांबरोबर शेअर So करा. because so many are hearing, कारण अनेक लोक ऐकत आहे and you don't want them to hear anything wrong आणि तुमची इच्छा नाही की त्यांनी कुठल्याही चुकीच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे or anyone to defile them. किंवा कोणीतरी त्यांना दूषित केला Okay, पाहिजे. close your eyes and pray. तुमचे डोळे बंद करा, मी तुमच्यासाठी Father, प्रार्थना I want to thank you for all these wonderful saints. पिता या सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद देतो. Thank you, Father. धन्यवाद पिता. We are hearing so many different topics, आम्ही खूप अनेक विषय ऐकत and आहे today our topic was on tongue, आणि आज आमचा विषय जिभेवर होता the language that we speak. आणि जे भाषा आम्ही बोलतो. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, I bless all those who have come and heard this word, पिता जे सर्व येऊन हे शब्द ऐकले आहेत त्यांना मी आशीर्वाद and देतो. even those who will be hearing because your people are sharing, आणि जे लोक नंतर ऐकणार आहे कारण तुमचे लोक शेअर करत आहे म्हणून, and even those that will hear, I bless them. आणि जे लोक नंतर ऐकणार आहे त्यांना देखील मी आशीर्वाद देतो. Amen. आमेन. I rebuke every fear.
प्रत्येक भीतीला धमकावतो, the negative fear. नकारात्मक भीतीला In Jesus' name, येशूच्या नावात. I bind all worries and सर्व tensions. चिंता व तणावाला बांधून Be टाकतो. gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Every sleeplessness, प्रत्येक झोप न be येणे gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Father, I declare पिता मी घोषणा करतो, financial blessing, आर्थिक आशीर्वाद, good job, चांगलं नोकरी blessings to come upon them. आणि आशीर्वाद त्यांच्यावर येऊ दे In Jesus' name. येशूच्या नावात. Father, I declare पिता मी जाहीर करतो, no virus, कुठलाही विषाणू, no sickness and disease कुठला आजार व रोग will come near their dwelling. त्यांच्या तंबू जवळ येणार नाही In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद They पिता, are blessed. ते आशीर्वादित आहे In Jesus' name. येशूच्या If नावात. there's someone who has written about anyone who is sick, आणि पिता कोणीतरी लिहिलंय की कोणीतरी I आजारी आहे, rebuke that fever. त्या तापाला धमकावतो In Jesus' name. येशूच्या नावात. Any kind of sickness and disease, कुठल्याही प्रकारच्या आजार व रोग I rebuke it in त्याला Jesus' name. धमकावतो येशूच्या नावात. Be healed. आरोग्यदायी हो, Be delivered. आशीर्वादित हो, Right सुटका now. पाहो आत्ताच In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. and आमेन. Amen. आमेन. Thank you so much for hearing this word. आणि हे वचन ऐकण्यासाठी धन्यवाद. I'm so happy for you. आणि तुमच्यासाठी मी खूप And आनंदित do आहे. share with everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश शेअर करा. Amen. आमेन. And I'm reading your comments. आणि तुमच्या कमेंट्स मी वाचत We आहे. love you मी तुमच्यावर प्रीती करतो. and we both are praying for you daily. आणि आम्ही दोघी मिळून तुमच्यासाठी रोज प्रार्थना करत Every आहे. day. दररोज प्रार्थना करत Don't आहे. worry. चिंता करू नका. God is for us. देव आपल्यासाठी आहे. Read the Bible daily. दररोज शास्त्र वाचा, Pray. प्रार्थना करा, Worship God. देवाची उपासना करा, Be joyful. आनंदी राहा. And again, let me remind you, आणि पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देतो, heaven is fun स्वर्ग मजा आहे and holiness. आणि पवित्रता आहे. Keep these two in your life. आणि हे दोन गोष्टी तुमच्या जीवनात ठेवा. You'll bring heaven on earth. मग तुम्ही स्वर्गाला पृथ्वीवर आणणार. Amen. आमेन. Thank you so much. धन्यवाद. God bless you. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित.